श्री स्वामी समर्थ. आता उत्सवाचा दिवस, आज आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी, कारण प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला नैवेद्य असतो आणि आज दत्त जयंती आहे. म्हणजे काल दत्त जयंती बऱ्याच ठिकाणी झालेली आहे, पण दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये आज दत्त जयंती साजरी केली जाते. आज पूर्ण अध्याय वाचून झालेले आहेत. अखंड नाम जप सप्ताह आज सांगता होणार आहे. उद्या महाप्रसाद आहे. स्वामींसाठी नैवेद्य आहे. तर मी नैवेद्यासाठी काय काय बनवलं आहे बघा. साबुदाणा खिचडी बनवलेली आहे, बटाट्याची भाजी बनवलेली आहे, साबुदाणा वडे बनवलेले आहेत, दही आहे, फराळी चिवडा आहे, राजगिऱ्याची वडी आहे, शेंगदाण्याची आमटी आहे, वरीचा भात आहे आणि रताळ्याची खीर आहे. तर एवढे हे जिन्नस बनवलेले आहेत, कारण आम्हाला अध्याय वाचायला पण यायचं होतं आणि हे घाईघाईनं सकाळी पहाटे स्वामींसाठी नैवेद्य बनवलेला आहे. आणि आता दत्त जन्मकाळ 12:39 ची महाआरती असते आणि ती आरतीचा मान आज माझा आहे आणि मी खूप 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 खुश आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता आरती सुरू होईल. आरतीचा व्हिडिओ आणि बाकीचे जे अध्याय वाचलेलं किंवा फोटो सगळ्यांचे मी सेंड करणार आहे. स्वामींना नैवेद्य दाखवूया. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माचीस शेवली जवळ का? माचीस शेवली जवळ काकी काकी मंडल करा. मंडल करा. हे घ्या. नारळ घ्या. किती वाजता दाखवायचं संजीला पाटील किती वाजता वशिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्री तेथून अभित गुरु संतती सांगे ना एका एकचित्ती सौभाग्यवत नामधारका अति ऋषींची भार्या नाम तिचे अनुसूया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाणा तिचे सौंदर्य दक्षिण वर्णू शके ऐसा कोण तिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सरोवर भयाभीत स्वर्गेश्वर घेईन त्वरित मनोनी चिंतिती मानसी इंद्रादी सरोवर मिळवणी त्रिमूर्तिमाची जावणी विनविताती प्रकाशोणी आचार अत्री ऋषींचा इंद्रमणी स्वामिया पतिव्रता श्री अनुसूया आचारतीचा अगम्य काय सांगो विस्तारोणी पती सेवा करी भक्तीसी मनोवाक्काय मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी तिचा आचार देखोनी सूर्य भीतसे गगणी उष्णतिसी लागे म्हणोनी मंद मंद तपतसे अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवणी देखा नम्र झाली तिची पादुका शाप देईन म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो नेनो घेईन कवन स्थान कवन देवाचे फिरण एखाद्या तेवर देताची जाण तुम्ही आमचे मारू शके त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगो आलो उपाय यासी सेवा करू आम्ही तिच्या द्वारी अहर्निशी राहो चित्त धरुणी कैसे कोणी त्रैमूर्ती महाक्रोधी कापती चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता म्हणताती व्रतभंग करुणी तिसी ठेवणी येऊ भूमिसी आत्मा व्यवस्था लयासी पाठवू म्हणून निघाले सत्व पहावया सखीचे त्रैमूर्ती वेशधारिती भिक्षुकाचे आश्रमा आले अत्रीचे अभ्यंगत होनी पुनरुपी वस्त्रेने सोनिया आली तया बाळकांपासी रोदन करती देवी बाळ क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी याची क्षुधा स्तनपानेसी देवी झाली निवारण काळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काळाग्नि रुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया ऐसी अत्रीची रमणी करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषणायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला ते वेळी पाणे श्री गणपती ओंकारा हिंदू रूपे अचल भय निर्गुण निराकार
योग माया मात्रा विचरी भव पसारा ओ आयु आरती श्री गणपती ओंकारा पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्मा सुजकारा उकार जीवृत वर्ण राक्षसी अखिल चराचरा ओ आळु आरती श्री गणपती ओंकारा दीनवर्षी रक्तवर्ण सकल जगमकारा अनन्य शरणागतया दासा तव पति देखारा ओ आळु आरती श्री गणपती ओंकारा करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी सुरवरी सुरवरीश्वर वरते तारक संजीवनी जय देवी काका तुझे नाही सारी श्रमले परंतु न बोले काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावस लवलाई जय देवी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न होसी निर्गाशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा अंबे तुझ वाचून कोण फुलवे आशा नरहर तल्लीन झाला पदमंगल वेशा जय देवी सुरवरी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे अकल कोटी वास करुनिया लावी अगणित चर्या रे लीला पाशे बद्ध करुनिया तोडिले भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे यवने पुशिले स्वामी कहारे अक्कल कोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वर्या रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे श्रीआत्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्महरता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता पुराण पुरुषोत्तम अगणित अवतारा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दासाला जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्मधरता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय
आरती अवधूता शुद्ध ज्योती पंच प्राण श्यामलांग वत्सलांचन शब्द पद्मधरी जान वैजयंती पीत वसन सदा शोभे सुदर्शन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण मुकुट कौस्तुभरत्न शुभ्र कर्ण हृदय सिंहासनी जीवन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण मान तव चिंतन दास्तव चरणी लीन त्यावयाच देही ध्यान ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती ते जय देवी अनादि अनंत अथर्क्य माये तव लीला स्वेच्छेने उपजविले विधी शंभूला विधी सुजी जगरी पोषी संहाराला प्रेम संयोग माये नकळे गमनाला जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती ते जय देवी पाचा मुखी पंच तत्वे निर्मिली पंचीकरणे विविध सृष्टी रचिली अहं भावे तया स्रवणी केली माते तुलनास्तविता त्यांची मती प्रमली जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती ते जय देवी गाता तुझ तदती म्हणून गायत्री नाव मुक्ती साधती नवराव सत्वातीता ब्रह्म विनी आभाव धरतीले ज्ञानेच्या दुःखावाव जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती ते जय देवी आदी माये तू ते विसरले लोक धर्म हानी होईल पडला जात जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती ते जय देवी त्रिनेत्र पंचशिरे चंद्रकला मुकुटाते वरदा वै चक्र गदा कपाल शंकाते द्विपद्मा अंकुश कशिकर कमलासन सीते मोह विवार विमाते उद्धरी माते जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती ते जय देवी मूलाधार जगत प्रभु जाणे कुणी देवा विचारी अम्मावरी आळो न माया गुणी आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थ ही माय बापा स्वामी समर्थ गुरुतु हरी सर्वतापा दावी सधू ज्ञान दीपा धर्म ग्लानी कराल काल कलिहा शास्ता विधेयागमनी दुर्योनी सत्वा परी भक्ता न्याय करण्या येई विजय दत्ता होई लीन अनन्य भावे चरणी भवती सदा दासः हरे गुरुवे मिळाले परम गुरु स्वरूपे देवता नेत्र झाले अनुभव लीन होतासी भक्त धन्य तुए दत्त परमात्मा पुरुषोत्तमा गुरुगे नारायणा श्रीधरा लीला ज्ञाते भाव सदो सदैव विसरो आलीवतो दुसरा अर्पितसे सुनांजली तवला प्रेमे जगद्गुरुवरा
सुरासुर प्रतिपदा ओंकार स्वरूपा तू एक जननी दुर्वी नामा करा गायत्री नमो आमावरी सर्वदा सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। सारे वदकवना दाऊ निशिदिनी श्रमसी ममैकात तू किती तुझ क्षीण देऊ हृदयी वसची परिमज दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित बुध सारे वदकवना दाऊ उच्चीर्ण नवे तव उपकारा जरी करू तुझ वाहू बोलुनी राहिसी इह पर नश्वर मनी उठला बाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ कुटील मी कवन कार्य मम जरी कैसा राहू तरी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उगलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ अजान हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया गावी अनुभव रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू। श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ बस इथे बस बस दोघी बस असं बस श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज बोंडे आमच्या शेजारचे आजी आले म्हणजे आजी आले सर्व गुरुवर्यांना तुमच्या सर्वांच्या तर्फे काका सद्गुरू पटले महाराज सद्गुरू मोरगादा परमपूज्य गुरुमाऊली आणि गुरुमाऊलींचे तिने हे पुत्र सर्वांना तुमच्यातर्फे विवाह वंदन अतिशय दिवसाच्या दरम्यान बऱ्याच लोकांना अनुभव आले असतील येणार पण असतील परंतु हे करत असताना कुठेतरी स्वामींच्या दत्त महाराजांच्या चरणी आपण लीन होऊन जगामध्ये अखिल ब्रह्मांडामध्ये जे असतं ते सगळं व्यापून जे उरलेत ते म्हणजे आपले गुरु हे लक्षात ठेवा 10 बोटे उरलेले आहेत त्यामुळे गुरुचं महत्व आणि किती मोठे आहे तिने गुरुचरित्र वाचलेलं आहे इकडे निलेश इथे दाखव 305 आपल्या आता त्यांना दाखव हिचा नंबर आहे त्याच्यामध्ये पहिला नंबर घालत आणि गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय भारत माता की जय। इकडे बघा इकडे बघा फोटो काढत जे पाय विचारले एक मिनिट श्री
तर यामध्ये कलावंताला कधीच रसिकांना गृहीत धरता येत नाही. यावर्षी काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करावा म्हणून आम्ही भक्तिगीतांसोबतच लोकगीतं सुद्धा सादर करणार आहोत. कुठलाही शुभप्रसंग असू दे किंवा मग अगदी नाटक असू दे, दशावतार असू दे, तमाशा जरी असला तरीसुद्धा कार्यक्रमाची सुरुवात ही गणेशाच्या वंदना करूनच केली जाते. ते गणरायाला आवाहन करण्यासाठी आहे की तू ये, आधी आमच्या पुढे लढायला ये. आधी गणाला रणी आणला, आधी गणाला रणी आणला, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. कुठली तरी मोठी शक्ती कार्यरत आहे. त्या शक्तीचा शोध लागणं कठीण असल्यामुळे त्यांची एक धारणा झाली होती की आपण जिथे राहतो त्यापेक्षा खूप दूर कुठेतरी ही शक्ती राहते, हा देव राहतो. त्यामुळेच बघा ना, म्हणजे उत्तरेकडे लोक ज्याला मानतात तो भगवंत श्रीकृष्ण कुठे राहतो तर समुद्राच्या तळाशी राहतो, आणि दक्षिणेकडील लोक ज्या शिवशंकराला मानतात तो कुठे राहतो तर तो हिमालयाच्या टोकावर राहतो. म्हणजे आपण जिथे पोहोचू शकणार नाही अशा ठिकाणीच हे देव किंवा ही शक्ती राहतात अशी आपली माणसाची धारणा झाली. पण बघा, या सगळ्यामध्ये महाराष्ट्र मात्र मधोमध होता. तो उत्तरेकडे सुद्धा नव्हता, तेवढा दक्षिणेकडे सुद्धा नव्हता. मग मात्र या भूमीला पावन करायसाठी अनेक अवतार या क्षेत्रात आले. त्यांनी ही जी भूमी आहे ती पावन केली. त्यातलेच एक अवतार म्हणजे आपले स्वामी समर्थ. आता स्वामी समर्थ जेव्हा आले तेव्हा नक्की काय झालं तर स्वामी आले आणि अक्कलकोट पावन झाले. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.